नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये असणारा आपला सागर शास्त्र नावाचा भूगोलाचा पेपर, या पेपरचा अभ्यास करत आहोत, विचार करत आहोत। मित्र हो, आपण मागील तासामध्ये भूखंड म्हणजे काय याची व्याख्या या ठिकाणी बघितली होती। भूखंड म्हणजे खंडाच्या किनाऱ्यालगत अत्यंत मंद उताराचा असणारा, समुद्रात बुडालेला किंवा पाण्यात बुडालेला उथळ असा भाग म्हणजे भूखंड मंच होय। असं उथळ असा भूभाग म्हणजे भूखंड मंच होय, असं आपण मागच्या तासामध्ये या भूखंड मंचची व्याख्या या ठिकाणी बघितलेली होती। मित्र हो, याची व्याख्या बघत असताना असं म्हटलं जातं की भूखंडाचा समुद्रात बुडालेला उथळ भाग म्हणजे भूखंड मंच होय। हा भूमिखंडाचाच भाग आहे, परंतु हा कुठे बुडालेला आहे? समुद्रात बुडालेला असल्यामुळे याला आपण भूखंड मंच असं या ठिकाणी म्हणतो। म्हणजे भूखंडाचा समुद्रात बुडालेला भाग म्हणजेच भूखंड मंच होय, असं या ठिकाणी आपण म्हणत असतो। किंवा सागरी किनाऱ्यालगत पाण्यात बुडालेली जमीन म्हणजे समुद्रबूड जमीन होय, म्हणजे समुद्रबूड जमीन असं त्या ठिकाणी देखील या भूखंड मंचाला या ठिकाणी म्हटलं जातं। मित्र हो, या भूखंड मंचाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे या भूखंड मंचाची खोली जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसेल की या भूखंड मंचाची जी काही खोली आहे, ही जी काही खोली आहे ही सर्वसाधारणपणे 100 सर्वसाधारणपणे जर आपण बघितली तर 100 फॅथम किंवा 180 मीटर एवढी असलेली आपल्याला दिसते। साधारणतः असं म्हटलं जातं की समुद्र किनाऱ्यापासून 100 फॅथम किंवा 180 मीटर खोलीपर्यंतच्या समुद्रात बुडालेल्या या जमिनीला भूखंड मंच असं या ठिकाणी म्हटलं जातं। आणि अशा पद्धतीने हा भूखंड मंचाचा भाग या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो। भूखंड मंचाचा जर आपण विचार केला तर भूखंड मंचाचा उतार हा अतिशय मंद स्वरूपाचा असतो। साधारणतः असं म्हटलं जातं की जवळपास 2 अंशापासून ते 5 अंशापर्यंत एवढा कमी उतार या भूखंड मंचाच्या असणाऱ्या भागाचा असतो, की याला उतारच मुळामध्ये फार कमी असतो, उतार याचा काही अधिक असत नाही। या ठिकाणी भूखंड मंचाच्या महासागरातील भागाचा जर आपण विचार केला तर मित्रांनो आपल्याला असं दिसून येतं की भूखंड मंच सगळ्याच महासागरांना सारख्याच प्रमाणामध्ये भूखंड मंचाचा भाग प्राप्त झालेला आहे असं म्हणता येत नाही। कारण काही भागामध्ये भूखंड मंच हा विस्तृत स्वरूपात पसरलेला आहे, तर काही भागामध्ये, काही महासागरांच्या भागामध्ये या भूखंड मंचाची असणारी जमीन ही अत्यल्प स्वरूपामध्ये किंवा अरुंद स्वरूपामध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। मित्र हो, युरोप खंडाच्या भागाचा जर आपण विचार केला तर पश्चिम युरोपच्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जो काही अटलांटिक महासागर आहे, या अटलांटिक महासागराच्या अनुषंगाने जवळपास महासागरामध्ये, या अटलांटिक महासागराचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये जवळपास भूखंड मंचाचा भाग हा किनारपट्टीपासून
320 किलोमीटर पर्यंत रुंदीचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच अटलांटिक महासागराच्या पश्चिम किनाऱ्यावरती हा भाग अतिशय रुंद स्वरूपाचा असलेला दिसतो की अगदी किनारपट्टीपासून जवळपास 320 किलोमीटर पर्यंत या युरोपच्या पश्चिम भागामध्ये अटलांटिक महासागरामध्ये हा भूखंड मंचेचा असणारा भाग आपल्याला या ठिकाणी आढळून आलेला दिसून येतो. म्हणजे निश्चित या ठिकाणी भूखंड मंचेचा विस्तार हा आपल्याला सर्वाधिक प्रमाणामध्ये दिसतो. त्याचबरोबर भारताच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व किनाऱ्यावर भूखंड मंचेची रुंदी ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे भारताचा पूर्व किनारा जर बघितला आपण तर हा पूर्व किनाऱ्यामध्ये भूखंड मंचेचा भाग म्हणजेच बंगालच्या उपसागराच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला भूखंड मंचेचा भाग हा या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशापेक्षा पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये हा भूखंड मंचेचा भाग हा अधिक प्रमाणामध्ये अधिक रुंद असलेला आपल्याला दिसून येतो. तर उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये किनाऱ्याला समांतर अशा रॉकी आणि अँडीज पर्वतरांगा असल्यामुळे या ठिकाणी भूखंड मंचेचा जो काही भाग आहे हा भाग केवळ 15 किलोमीटर विस्ताराचा आहे. कारण दक्षिण आणि उत्तर अमेरिकेचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की दक्षिण आणि उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याला पश्चिम भागामध्ये साधारणतः रॉकी पर्वत आणि अँडीज पर्वत या किनाऱ्याला समांतर अशा पद्धतीने आहे. आणि किनाऱ्याला समांतर पद्धतीने असल्यामुळे आपल्याला असं दिसतं की या अमेरिकेच्या या भागामध्ये अमेरिकेला लागून असणाऱ्या या भागामध्ये समुद्राच्या त्या ठिकाणी जो काही भूखंड मंचेचा जो काही विस्तार आहे हा विस्तार जवळपास 15 किलोमीटर पर्यंतच आपल्याला अरुंद स्वरूपामध्ये असलेला या ठिकाणी दिसून येतो. याउलट सायबेरियाच्या किनाऱ्याजवळ आर्क्टिक किनाऱ्याजवळ भूखंड मंचेचा जो काही विस्तार आहे सायबेरियाच्या किनाऱ्याजवळ जो काही भूखंड मंचेचा विस्तार आहे आर्क्टिक महासागराच्या अनुषंगाने तो जवळपास 1200 किलोमीटर इतका रुंद आहे. बघा की जवळपास 1200 किलोमीटर इतका रुंद हा या ठिकाणी असणारा भूखंड मंचेचा विस्तार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे एवढा जास्त भूखंड मंचेचा भाग हा सायबेरियाच्या आर्क्टिक महासागराकडील किनारपट्टीच्या भागामध्ये हा जवळपास 1200 किलोमीटर रुंदीचा भूखंड मंचेचा भाग या ठिकाणी किंवा उथळ समुद्राचा भाग उथळ भूभाग या ठिकाणी आपल्याला की जो काही पाण्याखाली बुडालेला आहे अशा प्रकारचा महासागराचा भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. क्युराईल फिलिपाईन्स न्यूझीलंड या बेटांची निर्मिती क्युराईल फिलिपाईन्स किंवा न्यूझीलंड सारख्या या बेटांची निर्मितीच्या मुळामध्येच मित्र असं म्हटलं जातं की भूखंड मंचेचा भाग उंचावून त्या बेटाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे हे जे काही बेट निर्माण झालेली आहे ही बेट या भूखंड मंचेचा भाग पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या काही हालचाली या ठिकाणी झाल्या आणि या हालचालीचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी या बेटांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भूखंड मंचेची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्यातून हा भूखंड मंचेचा भाग उंचावला जातो आणि मग त्या ठिकाणी क्युराईल फिलिपाईन्स सारखे बेट
किंवा न्यूझीलंड सारखी बेट त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. सागर तळाच्या एकूण क्षेत्राचा जर आपण विचार केला, जे काही सागर तळाचं महासागर तळाचं एकूण जे काही क्षेत्र आहे याचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर मित्र हो आपल्याला असं दिसून येतं की जवळपास 8.6% एवढं क्षेत्र, 8.6% एकूण महासागराच्या तलरचनेमध्ये 8.6% एवढं क्षेत्र हे या भूखंड मंचच्या प्रदेशाने व्यापलेले आपल्याला दिसून येते. साधारणतः वेगनर यांच्या मते, वेगनर या शास्त्रज्ञानं या सागर तलरचनेचा अभ्यास करत असताना त्यांना सांगितलं की जवळपास भूखंड मंच या सागर तलरचनेतील या भागाने जवळपास पृथ्वीवरील 30.6 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र, दशलक्ष चौरस किलोमीटर भूखंडाचं असणारं क्षेत्र यानं व्यापलेलं आहे. म्हणजेच 30.6 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ या भूखंड मंच या असणाऱ्या तळरचनेपैकी एका भागाचं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजेच एकूण तळरचनेपैकी जे काही क्षेत्र आहे त्यापैकी भूखंड मंचने जवळपास 8.6% एवढं क्षेत्र या ठिकाणी आपल्याला व्यापलेलं दिसून येतं. मित्रांनो, या भूखंड मंचचे फायदे काय असतात हे जर बघण्याचा आपण प्रयत्न केला तर ज्या राष्ट्रांना भूखंड मंचचा अधिक किंवा ज्या समुद्रामध्ये भूखंड मंचचा अधिक असा किनारपट्टीचा भाग लाभलेला आहे त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीनं हे सागर किनारे अतिशय योग्य असे समजले जातात. दुसरी गोष्ट अशी की जर जास्त प्रमाणामध्ये भूखंड मंचचा भाग त्या ठिकाणी पसरलेला असेल तर त्या भूखंड मंचच्या भागामध्ये मासेमारी ही मोठ्या प्रमाणात केली जाते. मासेमारी मोठ्या प्रमाणात का केल्या जाते याच्या मागचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर भूखंड मंचचा जो काही भाग आहे तो साधारणतः 100 फॅथम किंवा 180 मीटर खोलीपर्यंतचा तो भाग असतो आणि या भागापर्यंत सूर्याची सूर्यकिरणे या पाण्याच्या माध्यमातून देखील त्या भागापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतात आणि त्यामुळे या भूखंड मंचावर प्लॅंक्टन किंवा प्लवंग सारखी वनस्पती, प्लॅंक्टन किंवा प्लवंग सारखी वनस्पती त्या ठिकाणी निर्माण होते, तयार होते आणि या वनस्पतींना खाण्यासाठी, कारण माशांचं जे काही खाद्य आहे ती ही प्लवंग सारखी किंवा प्लॅंक्टन सारखी वनस्पती ही माशांचं खाद्य आहे आणि मग हे माशांचं असणारं खाद्य खाण्यासाठी या भागाकडे माशा ओढल्या जातात, आकर्षले जातात, अन्न पदार्थाचा शोध घेत या भूखंड मंचाकडे येतात आणि मग या भूखंड मंचाच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जगातील मासेमारी ही केल्या गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच मित्र, अशा पद्धतीनं सागर तलरचनेचा जर आपण विचार केला तर सागर तलरचनेपैकी हा पहिला असणारा जी काही सागराची तळाची रचना आहे त्यापैकी पहिला असणारा भाग म्हणजे हा भूखंड मंचचा हा किंवा ज्याला आपण कॉन्टिनेंटल शिफ्ट असं म्हटलेलं आहे, हा कॉन्टिनेंटल शिफ्टचा असणारा भाग मित्र हा साधारणतः उथळ असा खंडाचाच भाग असतो, मात्र तो समुद्राखाली बुडालेला असतो किंवा समुद्राच्या पाण्याखाली बुडालेला
असतो, याचा उतार अतिशय मंद स्वरूपाचा असणारा आणि साधारणतः 100 फॅथम किंवा 180 मीटर समुद्र सपाटीपासूनचा खोल असणारा हा भाग आपल्याला असलेला दिसून येतो, की ज्याचा उतार अतिशय कमी स्वरूपामध्ये म्हणजे 2 ते 5 अंशाच्या दरम्यान या भागाचा उतार असलेला आपल्याला दिसतो. याला आपण भूखंड मंच असे या ठिकाणी म्हणतो. धन्यवाद.